खरं तर हे सगळं तुमच्यामुळे आहे. छे छे, हे जे काही झालं ते सगळं अमृताच्यामुळे. अमृता इनिशियल शॉक मधनं लवकर बाहेर आली हे खूप चांगली गोष्ट आहे. आता योग्य काउन्सिलिंगमुळे तिच्या मनाच्याही जखमा लवकर भरून येतील. डॉक्टर प्लीज, मला कुठल्याही काउन्सिलिंगची गरज नाहीये. असं काय करतेस अमृता? डॉक्टर म्हणतायत ना. माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा एखाद्या लढाईसारखा असणार आहे. कारण माझ्या पुढ्यात येणारा प्रत्येक माणूस माझ्याकडे सहानुभूतीच्या नजरेनेच बघणार आहे. अमृता, कुठे निघाली आहेस? युगंधरा सरतापेच्या घरी. जानकी वहिनी रमावती मध्ये आल्यात. ही बातमी तुझ्या आधी मला कळलेली आहे. नालाय का प्लेग आल्यासारखं काय बोंबलतोयस? अहो असं काय करताय शेठ? पुजाऱ्यांकडे गेल्या होत्या आणि शेजार पाजाऱ्यांकडे चौकशी करत होत्या. एक काम कर, ती कुठे कुठे जाते, कुणाला भेटते, काय बोलते, बारीक नजर ठेव आणि ताबडतोब वेळच्या वेळी मला बातम्या पुरवत जा. हा हा बाई बोला. हा नाही, तुम्ही तिला सांगा की ती आहे का तिकडे, तिला द्या. हॅलो, जानकी बोलतीये. ऐक, मी तिकडे येईपर्यंत काही करू नको. हा, मी येते तिकडे. निदान दुःख तरी शेअर करा माझ्यासोबत. अहिल्या, अहिल्या, जे घडलंय ते खूप भयंकर आहे. गोष्टी घडून जायच्या होत्या, घडून गेल्या. हा, आता आपण एक गोष्ट मात्र आपण करायला पाहिजे. ही बातमी या कानाची त्या कानाला कळता कामा नये. अहिल्याला तर अजिबात कळता कामा नये. पण अहिल्याचा रोज फोन असतोय त्या युगंधरा सरतापे मॅडमना. त्यांना जर काही बातमी कळली तर मग झालं किल्लेदार कुटुंबाचं वाटोळ. आपण अमृतासाठी काहीतरी केलंच पाहिजे. आता कसला विचार करतोय? हीच ती वेळ जिचा योग्य वापर केला तर काय वाटेल ते करू शकतेस. साहेब येत आहेत. कुठलीही सिक्युरिटी न घेता गेलात तुम्ही. आम्ही सगळे काळजीत होतो. वाकणेस, याविषयी आत्याबाईंची बोलणं झालंय माझं. या गप्पा आपण नंतर मारू. आता आत्याबाईंना सांगून या मी आलोय. ठीक. मला आर्यनला भेटायचंय. तू माझ्याशी असं का वागला हे मला कळलंच पाहिजे. आर्यन कोणाचा मुलगा आहे? तो असं का वागला याच्यापेक्षा जास्त महत्वाचं, तो तुझा खूप चांगला मित्र आहे. आणि हे सगळं माहिती असून सुद्धा तो तुला भेटायला इकडे आला हे. आणि मी तुला वचन देते, यावेळी तुला कोणी काही बोलणार नाही. अमृता, तुला आर्यन जसा तुझ्या आयुष्यात हवाय ना तसाच तो तुला मिळेल. तुझ्या सुखाच्या आड मी कोणाला नाही येऊ देणार.